नमस्कार, मी दर्शना गांधी टॉप न्यूज मराठीच्या या भागात तुमचं स्वागत करते। आत्ता आपण नवीन सुरू केलं होतं की आपण पंचेंद्रियांबद्दल माहिती घेत होतो। तर आपल्या डोळ्यांबद्दल माहिती घेऊन झाली, नाकाबद्दल माहिती घेऊन झाली, कानाबद्दल माहिती घेऊन झाली। तर आता पंचेंद्रियांपैकी जे दोन इंद्रिय राहिली आहेत ती आहेत त्वचा आणि जीभ। तर जीभ ही सगळ्यात महत्त्वाची पंचेंद्रियांपैकी एक मानलं गेलेलं आहे, कारण जिभेतनं आपल्याला सगळ्या चव कळत असते, आपल्याला खायला, आपल्याला बोलायला सगळं जीभ मदत करत असते। तर आज आपण त्या जिभेची काळजी कशी घ्यायची आणि त्याच्यासाठी काय व्यायाम आहेत, प्राणायाम आहेत ते बघूयात। मी तयार आहे, तुम्ही तयार आहात का? पंचेंद्रियांपैकी आपण बघितलं की जीभ एवढी महत्त्वाची आहे, कारण आपल्याला सगळ्यात चव कळते जिभेमुळे। आपल्या जिभेमध्ये म्हणजे आपण जे काही खातो तो प्रत्येक पदार्थ जेव्हा आपण खात असतो त्याची चव ही फक्त आणि फक्त जिभेतनं जे काही ग्रंथी असतात त्यातनं जे काही पाचक रस बाहेर पडतात किंवा जे ग्लँड्स असतात ते टेस्ट बर्ड्स म्हणतो आपण, त्याच्यामुळे आपल्याला त्या पदार्थाची टेस्ट येत असते। जसं की जिभेच्या टोकावर आपल्याला एक गोड आणि खारट चव कळते, आतल्या साईडला कडवट चव कळते। तर या जे चवीच्या सगळ्या ग्रंथी असतात, टेस्ट बर्ड्स असतात, ते आपल्या जिभेवर असतात। आणि कुठल्या असतात ग्रंथी? तर लाळ, जिकडनं सलायवा जी आपली सिक्रेट होत असते किंवा तयार होत असते ते कुठे असतात? तर सगळे जिभेच्या खालच्या भागात, साईडच्या भागात ह्या अशा ग्रंथी असतात। आणि त्याच्यामुळे काय होतं की जीभ ही सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे पंचेंद्रियांपैकी। जसं आपण पदार्थ खायला लागतो, आता गोड पदार्थ खाल्ला, खारट पदार्थ खाल्ला, तर त्याची टेस्ट कुठे आहे? तर जिभेच्या टोकावर आहे। जिभेचं जे टोक आहे तिथे आपल्याला गोड आणि खारट चव कळते। जिभेचा जो आतला भाग आहे तिथे आपल्याला कडवट, आंबट अशा टेस्ट कळतात। सो इतकी महत्त्वाची जीभ आहे, तर ती स्वच्छ ठेवणं किंवा त्याची काळजी घेणं का महत्त्वाचं आहे? कारण आपण जे काही अन्न ग्रहण करत असतो त्याची चव तर कळते, आपल्याला आनंद तर मिळतो त्या चवीचा, पण जर जीभ स्वच्छ नसेल तर या ग्रंथींचं काम, ह्या अवयवांचं काम नीट होत नाही। काही काही वेळा असं लोकांना लक्षात येतं की अरे मला नीट चव लागत नाही आहे कुठल्याही पदार्थाची, किंवा म्हणजे चव जेवढी यायला पाहिजे त्या प्रमाणात येत नाही आहे मला, कारण हे कुठेतरी जिभेला आपण दुर्लक्ष करतो आणि तिचं आपण नीट स्वच्छता करत नाही किंवा तिच्याकडे आपण नीट लक्ष देत नाही। कारण ही रोजचीच कामं आहेत, रोजचंच खातो, रोजचंच आपल्याला हे असं, त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीकडे खूप दुर्लक्ष करतो। बऱ्याचशा अवयवांकडे आपण आपल्या दुर्लक्ष करतो। फक्त आपण ह्याच गोष्टीकडे लक्ष ठेवतो की मी जाड आहे का, मी बारीक आहे का, माझी स्किन कशी आहे आणि माझे केस गळत आहेत का, पण ह्या छोट्या छोट्या जी पंचेंद्रिय जी सगळ्यात महत्त्वाची आहेत शरीरामध्ये त्याच्याकडेच आपण दुर्लक्ष करत असतो। तर आता जिभेची काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं? तर तुम्ही एक लक्षात घ्या, जेव्हा आपण जीभ म्हटल्यावर लाळ खूप येते, आता बोलताना येते, सगळं करताना येतं, ते लाळ नीट निर्माण होणं का गरजेचं असतं? कारण जेव्हा तुम्ही कुठलाही पदार्थ ग्रहण करता, तो चावत असता, तेव्हा त्याच्यात ती लाळ मिक्स होत असते आणि जर लाळेचं प्रोडक्शन म्हणतो जे नीट तयार झाली नाही तर ती पदार्थामध्ये व्यवस्थित मिसळणार नाही, आणि जर ती पदार्थात व्यवस्थित मिसळली नाही तर पोटात गेल्यावर त्याचं डायजेशन नीट होणार नाही आहे, तो पदार्थ पचायला त्रास होणार आहे। कारण लाळेचं कामच आहे की ती तुमच्या चावताना तुमच्या पदार्थात मिसळते आणि त्याच्यात जे काही बॅक्टेरियाज असतील किंवा त्याच्यात जे काही गोष्टी तुम्हाला ते अन्न पचवण्यासाठी असतील ते नीट न मिळाल्यामुळे ते अन्न नीट पचत नाही आणि मग अपचन आणि ह्याचे त्रास होतात। म्हणून आपण जे म्हणतो की 32 वेळा घास चावून खा, हळूहळू खा, कशासाठी? चावून तो बारीक अन्नाचे तुकडे बारीक बारीक हे तर होतंच, पण मेन काय होतं तर त्याच्यात तेवढ्या वेळ ती लाळ मिसळली जाते आणि मग ते पोटात गेल्यावर त्याचं पचन चांगल्या प्रकारे होतं। तर इतकी महत्त्वाची जीभ आहे, तर आपण त्याची काळजी कशी घेतली पाहिजे ते आता बघूया। आता जिभेचे त्रास काय आहेत? तर जिभेचं तुम्ही कधी कधी लक्षात येईल, तुम्हाला सकाळी उठल्यावर तुम्ही बघाल की अरे माझी जीभ खूप पांढरी पडली आहे किंवा माझी जीभ खूप पिवळी पडली आहे किंवा माझ्या जिभेच्या साईडलाच असं काळं काळं झालं आहे किंवा समोरच्या साईडला काळं काळं झालं आहे, पिवळी पडते, पांढरी पडते, निळी पडते, हिरवी पडते, असे वेगवेगळे रंग बदलत असतात। कशासाठी? तर त्याच्यामागे कारण आहे। समजा जीभ तुमची सकाळी उठल्यावर तुम्ही नेहमी रोज चेक करत जा, त्याच्याने तुम्हाला कळणार आहे तुमचं शरीर काय आहे, तुमच्या शरीरात प्रॉब्लेम्स आहेत, हे स्वतःचं स्वतः तुम्हालाच लक्षात येणार आहे। जेव्हा तुम्ही सकाळी उठून पहिल्यांदा दात घासायच्या आधी जर तुमची जीभ बघितली आणि ती पांढरी आणि पिवळी पडली असेल तर तुमच्या पोटामध्ये पचन एक तर नीट झालेलं नाही आहे, किंवा तुम्ही जास्त प्रमाणात कुठल्या तरी पदार्थाचं जास्त सेवन करताय किंवा जास्त निळसर हिरवट पडले, तर ॲसिडिटी जी तुम्हाला होते ना, ती ॲसिडिटी जरी झाली असेल शरीरात तरी ते जिभेच्या रंगावरनं आपल्याला कळतं की माझ्या पोटात काहीतरी गडबड आहे किंवा मला ॲसिडिटीने माझ्या जिभेचा रंग बदलला, पांढरी पिवळी पडलेली आहे। तर असे वेगवेगळे रंग येतात। जर तुमच्या शरीरामध्ये B12 आणि फॉलिक ॲसिडची कमी झाली असेल तरीही तुमची जीभ हिरवी पडते किंवा त्याचा रंग बदलतो, लालसर पडते, लाल पडते जीभ, असं वाटतं तोंड आलंय किंवा जिभेचा रंग बदलतो। साधारण आपल्या जीभ जी असते
तिचा रंग हा गुलाबी असतो, लाईट गुलाबी कलर. पण हे जे पांढरे पडणं किंवा पिवळी पडणं, हिरवी पडणं, काळी पडणं, ह्याचे काय आहे की पोटामध्ये तुम्हाला काहीतरी त्रास आहे किंवा कुठला तरी आजार आहे, म्हणून तुमच्या जिभेत हे रंग वेगवेगळे यायला लागतात. तर हे जीभ आपल्याला जर वारंवार असे रंग बदलत असेल, वेगवेगळे रंग येत असतील किंवा जाड थर येत असतील, तर डॉक्टरला जाऊन दाखवणं गरजेचं आहे. आणि जर नॉर्मल असेल तर घरच्या घरी आपल्याला माहिती आहे की जीभ साफ करण्याचं जसं ब्रश असतो तसाही मिळतो किंवा टंग क्लीनर मिळतात, तर त्याने तुम्ही ती स्वच्छ करू शकता. किंवा कधी कधी ना फंगससुद्धा येतं जिभेला. म्हणजे हे ऐकायला असं हे वाटत नाही आहे चांगलं, पण असं होतं की तुम्ही जीभ सारखी सारखी जर स्वच्छ नाही केली, नीट क्लीन नाही ठेवलं, तर फंगस इन्फेक्शनसुद्धा जिभेला होऊ शकतं. बारीक बारीक फोड येतात, जळजळ होते, आग होते. आपण जेव्हा एखादा गरम पदार्थ पटकन पितो तेव्हा जसं तोंड पोळलं जातं किंवा जीभ भाजली जाते ना, तसं काही न करता सुद्धा आपोआप फिलिंग यायला लागतं की आपली जीभ जाडसर म्हणजे जाड फिलिंग यायला लागतं किंवा आग व्हायला लागते किंवा खाताना आपल्याला जाणवतं की जीभ व्यवस्थित आपली नीट लाळ त्याच्यात येत नाही आहे किंवा लाळेचं प्रमाण कमी झालं आहे. तर हे सगळे त्रास कमी व्हायला पाहिजे असेल तर जिभेकडेही तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे. सकाळी उठून पहिल्या ह्याच्यात आपण जीभ चेक करणं की मला, आणि नॉर्मल कलर असेल पिंक कलर तर चांगलं आहे की तुम्हाला कुठलाही त्रास नाहीत. पण जर ते सारखे वारंवार वेगवेगळे रंग येत असतील तर डॉक्टरला जाऊन दाखवून त्याच्यावरती उपाय करणं गरजेचं आहे. B12 फॉलिक ॲसिडचे सप्लिमेंट्स मग डॉक्टर तुम्हाला देतात, त्यानेही तुमच्या जिभेत फरक पडतो. तर ह्या सगळ्या पदार्थांसाठी जे पदार्थ आपण खातो ते कुठले खातो हेही बघणं गरजेचं आहे. सतत ॲसिडिक पदार्थ खाणंही चांगलं नाही आहे. मग त्या प्रमाणात तुम्ही पाणीसुद्धा प्यायलं पाहिजे की जेणेकरून तुमचं जे काही पचनसंस्था आहे ती चांगली राहिली पाहिजे आणि त्याचा इफेक्ट तुमच्या जिभेवर नाही झाला पाहिजे. तर सुरुवातीला हे करताना तुम्हाला रोज चेक करणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर साफ करणं गरजेचं आहे. वारंवार होत असेल तर डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. आता ह्याच्यावरती जे काही उपाय आहेत ते तर मी तुम्हाला सांगितले, साफ करणं किंवा पाण्याने स्वच्छ धुणं हे तर आहेत. पण ह्याच्यात प्राणायाम, आपल्याला जर लाळ ज्या ग्रंथी आहेत त्याचं प्रोडक्शन चांगलं करायचं असेल, त्याचं काम चांगलं करायचं असेल तर काय कुठले प्राणायाम करता येतील. तर आपल्या ज्या ग्रंथी आहेत त्यांना आपण जिभेचे पण व्यायाम करू शकतो की जेणेकरून आपली लाळ व्यवस्थित निर्माण होईल. त्याच्यानंतर आपल्या टेस्ट बर्ड्स जे आहेत, चव निर्माण करणाऱ्या ग्रंथी, त्यांचं काम व्यवस्थित होईल. तर आता पुढच्या ह्याच्यात मी तुम्हाला असे काही प्राणायाम किंवा काही असे एक्सरसाइज दाखवणार आहे की ज्याने तुमच्या जिभेमधले प्रॉब्लेम्स कमी व्हायला मदत होईल. आता जिभेचे 2 प्राणायाम आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि काही एक्सरसाइज आहेत ते मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहेत की व्यायाम कशा प्रकारे करायचे की जेणेकरून तुमच्या जे ग्रंथींचं काम आहे जिभेवरच्या ते चांगल्या प्रमाणात व्हायला लागेल आणि तुम्हाला पचनालाही चांगलं हे मिळेल की तुम्हाला पचन चांगलं होतं हेही लक्षात येईल आणि तुमच्या जिभेचे रंग जे वारंवार बदलत आहेत किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊन जीभ खराब दिसते, पांढरी दिसते, तेही कमी होईल. तर आता पहिला ज्याच्यात सगळ्यात मेन आहे ती सिंह मुद्रा आहे. सिंह मुद्रेमध्ये आपण पूर्णपणे आपलं जो जबड्याचा भाग आहे तो ओपन करून जीभ बाहेर काढून बाहेर जास्तीत जास्त ताणण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळी नॉर्मल ब्रीदिंग करतो, इन्हेल आणि एक्झेल. आणि आपल्या डोळ्यांची बुबुळही त्यावेळी मोठी असतात, पूर्ण चेहऱ्यावरती ताण येऊन पूर्ण जबड्यावरती पण ताण येतो. आपली जीभ इथपासून आपण ओढून ती बाहेर काढतो जेवढी ताणता येईल तेवढी. आता स्क्रीनवर आम्ही त्याचे फोटो टाकूच तेव्हा तुमच्या लक्षात येईल की सिंह मुद्रा कशी करतात. आणि दुसरा जो प्राणायाम आहे तो आहे शीतली प्राणायाम, जो मी इथे करून दाखवला होता. मी आत्ताही तुम्हाला करून दाखवणार आहे शीतली प्राणायाम कसा करतात. त्यांनी सुद्धा तुमच्या जिभेचं कार्य सुधारायला मदत होते. तर आता आपण शीतली प्राणायाम करून बघू. शीतली प्राणायाम करताना पूर्ण श्वास आपण आत घेत असतो आणि सोडतो. इन्हेल करायचं, एक्झेल करून आपण जिभेनी इन्हेल करणार आहोत. तर ते कसं करतात, तर जीभ बाहेर काढायची, आत्ता इथे मी जीभ बाहेर काढली आणि ती मधनं ट्विस्ट केली आणि त्याच्यातनं मी हवा आतमध्ये ओढली, नळी तयार केली मी जिभेची आणि त्यातनं मी हवा आत ओढली. ती पूर्ण हवा आत ओढल्यानंतर मी तोंड बंद केल्यावर नाकाने हवा बाहेर सोडली. म्हणजे आपण जेव्हा इन्हेल करतो तो जिभेतनं करायचं आहे आणि एक्झेल करतो ते नाकाने करायचं आहे. असं एक 5 ते 10 वेळा आपण जर केलं तर त्याच्यामध्ये जिभेचा चांगल्या प्रकारे व्यायाम होऊ शकतो. आणि अनुलोम विलोम तर सगळ्यांना माहिती आहे, कारण आपल्याला असं वाटतं की जिभेला पण ऑक्सिजन म्हणजे अनुलोम विलोमने ऑक्सिजन जास्त प्रमाणात वाढतो शरीरात, बरोबर आहे. तर आपल्याला कमी ऑक्सिजन मिळाला तरीही आपल्या जिभेचा रंग बदलू शकतो. शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यावर प्रत्येक बॉडी पार्टवर त्याचा परिणाम होत असतो. तर अनुलोम विलोम हे बाय डिफॉल्ट प्रत्येक प्राणायाम कुठल्याही त्रासामध्ये असो काही असो अनुलोम विलोमला ऑप्शन नाही आहे. तुम्हाला अनुलोम विलोम प्रत्येक ह्याच्यात करावाच लागतो.
त्याच्यानंतर आता जे व्यायाम आहेत ते कुठलं आहे, तर आपली जी जीभ असते, जिभेचं जे टोक असतं ते टाळूला घट्ट चिटकवायचं आणि त्याच्यानंतर तोंड बंद करून ते टाळूवरती जे टोक आहे जिभेचं ते घट्ट ठेवून नॉर्मल इन्हेल आणि एक्झेल करायचं. त्याने काय होतं, तर जिभेवरती एक प्रकारचा ताण निर्माण होऊन तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढायला मदत होते आणि तिथले प्रॉब्लेम्स कमी होतात. तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला आता दाखवते. असं टोक वरती लावून ते तसंच दाब निर्माण करत राहिले टाळूवरती आणि त्यांनी काय झालं, की माझ्या जिभेवरती ताण आला आणि त्याचा परिणाम माझ्या जिभेवरती योग्य होणार आहे, की माझ्या तिथल्या आजूबाजूच्या ग्रंथींचं कार्य सुधारणार आहे. अजून काय, तर आपण जीभ फोल्ड करायची. फोल्ड करून काही वेळ इन्हेल एक्झेल करायचं आहे, ते पण एक 5 वेळा, वरचा टाळूचं एक 5 वेळा, असे वेगवेगळे प्रकार आहेत. किंवा जीभ पूर्वी आपण खेळताना किंवा आपण असं गमतीत म्हणायचो बघा, नाकाला जीभ लागते का बघा, आणि आपण ती जीभ वर ताणायचो लागेपर्यंत. तर ती गंमत पण होती, पण ॲक्च्युली त्याच्यामध्ये तुमच्या जिभेचं कार्य सुधारायलाही मदत होते, कारण जिभेला खालपासून जिथून जीभ सुरू होते तिथे एक व्यवस्थित ताण बसतो. ते आपण खूप वेळा केलेलं आहे. लहान मुलांनाही सांगतो जीभ नाकाला लाव वगैरे. तर ते कसं करतात, तर आपण सगळ्यांना माहिती आहे तरी मी एकदा करून दाखवते, की जीभ जास्तीत जास्त वरच्या दिशेने ताणायची. जेवढं तोंड उघडून तुम्हाला जीभ वरच्या दिशेने ताणता येईल आणि नाकापर्यंत, म्हणजे नाकापर्यंत नाही, ॲटलिस्ट जेवढ्या वरती ताणता येईल तेवढी ताणून तो जो दाब किंवा तो जो निर्माण होणार आहे त्याच्यावरती जिभेवरती, त्याच्याने ब्लड सर्क्युलेशन वाढायला मदत होणार आहे आणि तुमच्या जिभेचं कार्य सुधारणार आहे. तर असे सोपे काही प्रकार आहेत की तुम्ही करू शकता. अजूनही बरेच प्रकार आहेत. जसं जीभ आपण उजव्या साईडला काढू शकतो आणि ताणू शकतो. जशी वरच्या साईडला मी ताणली तशीच राईट साईडलाही काढू शकतो. आपण जीभ बाहेर काढायची, अशा दोन्हीकडे ताणायचे. नुसतीच बाहेर काढून ठेवायचे का, तर नाही, तर त्या साईडला ती ताणत राहायचे जेवढी ताणता येईल. त्याच्याने काय होणार आहे, की साईडला सुद्धा जिभेचा चांगला ताण बसून तिथल्याही ग्रंथींचं कार्य सुधारणार आहे. तर हे सगळे प्रकार जर तुम्ही आठवड्यातनं 2दा-3दा जरी केले, रोज नाही केले, अगदी रोज नाही जमलं तरी सुद्धा तुमच्या जिभेचं कार्य सुधारणार आहे. तुम्हाला एकाच याच्यात, आता जे मी जे काही सगळं दाखवलं ते एकदा सिक्वेन्सनी जरी तुम्ही केलं, तुमच्या लक्षात येईल की लाळ आपोआप जास्त तोंडात यायला लागली. दिवसभर तुम्हाला असं जाणवेल की लाळेचं प्रमाण वाढलंय. तर ते खूप गरजेचं असतं, लाळ आपल्या पचनसंस्थेसाठी, पचनासाठी. सो ते वाढलं तरी त्याच्यात काही अपाय नाही आहे, तर ते वाढलंच पाहिजे, तर आपलं अन्न व्यवस्थित पचणार आहे. सो आता मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या, ते तुम्ही करून बघा. सकाळी उठून स्वतःची जीभ चेक करा. रोज नियमाने चेक केल्यावर जर नॉर्मल गुलाबी रंग असेल, क्लीन असेल, तर काहीच त्रास नाही आहे तुम्हाला. पण जर वेगवेगळे रंग येत असेल, पांढरे, काळसर, हिरवट, पिवळट, तर तुमच्या शरीरामध्ये बरेच पचन इंद्रियापासून सगळे प्रॉब्लेम आहेत हे तुमच्या लक्षात येईल. B12 कमी आहे किंवा ॲसिडिटीचं प्रमाण जास्त आहे किंवा फॉलिक ॲसिडची कमी आहे, तर डॉक्टरांना जाऊन भेटा आणि त्याच्यावर उपाय नक्की करा. आत्ता मी तुम्हाला ही सगळी माहिती दिली पंचेंद्रियांबद्दल, किंवा आता आपली 4 इंद्रिय ऑलरेडी करून झाले, तर फक्त त्वचा राहिली आहे. तर ही जी सगळी माहिती आहे तर नक्की याच्यावरती विचार करा, ते करून बघा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.